तर राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आहे। 7व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले 29,657 मतांनी आघाडीवर आहेत। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्यात त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे 7व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले देखील 29,657 मतांनी आघाडीवर दिसतायत। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याकडून। उमर, नक्कीच 7वी फेरी झाल्यानंतर आता 8व्या फेरीचे देखील कल आलेला आहे आणि भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे तब्बल 33,222 मतांनी आघाडीवर आहे। खरं तर 33,222 मतांचा पल्ला गाठणं हे अन्य उमेदवाराला शक्य होणार नाही, त्यामुळे जवळपास अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे। 27 फेऱ्या होणार आहेत, 14 टेबलवरती 27 फेऱ्यांची मतमोजणी होणार आहे। मात्र 8व्या फेरीमध्येच अक्षय कर्डिले यांनी 33,222 मतांची आघाडी घेतलेली आहे। खरं तर 33,222 मतांची आघाडी घेतल्यानंतर आता अक्षय कर्डिले हे मतमोजणी केंद्राकडे येत आहे। मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा जल्लोष म्हणा किंवा जे आनंद आहे ते साजरा करण्यात आलेला नाहीये। ही जी निवडणूक ही कुठेतरी पोटनिवडणूक आहे, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर लागलेली ही पोटनिवडणूक आहे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावरच आज मी हे जे 33,222 मतांची जे 8व्या फेरीमध्ये जी आघाडी मिळालेली आहे तरी फक्त त्यांच्यामुळेच मिळाली असल्याची प्रतिक्रिया अक्षय कर्डिले यांनी देखील व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळे जवळपास ही जी निवडणूक आहे हे यामध्ये आणखीन 20 ते 22 फेऱ्या जरी उर्वरित असल्या तरी अद्याप आत्ताच 8व्या फेरीमध्येच अक्षय कर्डिले यांना 33,222 मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आता 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। 8व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे बारामती पोटनिवडणुकीमध्ये तब्बल 70 ते 78,000 मतांनी सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आमदार झाल्याचे बोर्ड जाता झळकलेले आहेत, बॅनरबाजी केली जाते। 8व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। नुकताच 8व्या फेरी अंतीचा कल आपल्या हाती आलेला आहे। विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच कार्यकर्त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या आमदारकीचे आता बॅनर्स लावलेले आहेत। आज मतमोजणीचा दिवस आणि त्याच निमित्तानं 8व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले हे 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। त्यामुळेच राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे आमदार झालेत अशा आशयाचे आता बॅनर लावले गेलेले आहेत। अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांची राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशी बॅनरबाजी आता राहुरीमध्ये करण्यात आली आहे। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आमदार झाल्याचे फ्लेक्स बोर्ड्स झळकले आहेत। 8व्या फेरी अंती अक्षय कर्डिले 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच कार्यकर्त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आधीच बॅनरबाजी केली आहे। 8व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत 33,000 मतांनी। बारामती आणि राहुरी महाराष्ट्रात अशा 2 पोटनिवडणुका लागल्या, त्याचे निकाल आपण पाहतोय। ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती। ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे। आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मला ती संधी दिलेली आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही, उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल त्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे।